नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता वाजलेले आहे 5:30 सायंकाळचे आणि रोज मी विचार करते की देव जे आहे ते घासायचे, छान स्वच्छ करायचे. पण खूप ऊन जाते. 9 वाजताच ऊन निघणं चालू होते. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी राहूनच गेलेल्या आहे. म्हटलं चला आता इव्हनिंगची रुटीन जे काही आहे ते सुरू करायच्या आधी, म्हणजे इव्हनिंगचे कामं सुरू करायच्या आधी हे जे देव आहे ना हे सगळे घासते. कारण की खूप झालेलं आहे हे. असा जो पसारा आहे ना तो खूप झाला. म्हणजे आपलं कसं आंघोळीच्या आधी आपण हात लावत नाही आणि मग कामामध्ये असलो की तेवढ्यापुरतंच तिथे देवाजवळ जातो. त्यामुळं खूप सारा पसारा जो आहे ना तो झालेला आहे. तर चला तेच आता मी पटापट क्लीन करते आणि त्याच्यानंतर जे काही काम आहे ना ते करते. चला तर आता इथे ना देव स्वच्छ करायला घेतलेले आहे आणि यावेळेस ना पहिल्यांदा असं झालं की 1 महिना जास्त झाला असेल की मी देव न घासलेच नाही आहे. म्हणजे जे आपण पितांबरीने वगैरे घासतो ना तसे स्वच्छ केलेच नाही आहे. देवाची पूजा तर आपण रोजच करतो, पण ते पाण्याच्या डागाने वगैरे इतके काळपटल्यासारखे झाले होते. आणि उद्या ना आता गुढीपाडवा आहे, त्याच्यानंतर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि आता गुढीपाडवा झाला की मग आपले एक एक सण जे आहे ते सुरू होऊन जाते. त्यामुळे म्हटलं चला आता देव काहीही झालं तरी दुपारी का असो ना पण स्वच्छ करते. आणि मग बाकीची जी काही कामं आहे ना आपली संध्याकाळची ती, तसं तर सकाळ संध्याकाळ कामं सारखेच असते आणि रोजच आपल्याला कामं असते की या वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या पाहिजे. पण त्यातल्या त्यात जी काही एक्स्ट्राची कामं करायची असते ना ती वेळ न पाहता जर आपण करून घेतली ना तरच ती क्लीन होते. नाहीतर आजचं उद्या आणि उद्याचं परवा म्हटलं की तसंच राहून जाते. तर आता इथे मी सगळं देवघर जे आहे ते रिकामं करून घेतलं आणि सगळ्यात आधी ना जे देवाचे कपडे आहेत ते एका बकेटमध्ये छान सर्फ घेऊन त्याच्यामध्ये भिजत घालून घेते. आता ही संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे आता रात्रभर मी ते तसेच भिजत घालून ठेवणार, जेणेकरून जे काही तेलाचे वगैरे डाग असते ना ते इझिली उद्या निघून जाईल. कारण आता धुतले तरी पण ते लवकरच सुकतात आणि दुसरं टाकायला आहे कपडा, त्याच्यामुळे आता धुवून काही फायदा नाही आहे. म्हणून आता छान असे निरम्याच्या पाण्यामध्ये ते मस्त असे भिजत घालून घेतले आणि त्यानंतर ना आता मी देव स्वच्छ करायला घेतलेले आहे. तर खूप सारे DIY वगैरे जे आहे ना आपण घरगुती साहित्य वापरून देव स्वच्छ करू शकतो, पण त्या गोष्टीला ना एफर्ट जास्त लागते. म्हणजे की खूप जास्त जे आहे ना ते घासावं लागते. तर मी बऱ्याचदा ट्राय केलेला आहे आणि तशाने ना लवकर देव जे आहे ते काळपटही होते. त्यामुळे मी एकतर भैया पावडर वापरते, नाहीतर पितांबरीचा पावडर. इतकं छान आहे ना हे की याने जर देव घासले ना आणि जर घासल्यावर आपण धुतो ना त्यावेळेस लगेचच कोरड्या कपड्याने पुसून ठेवले की खूप दिवस जे देव आहे ना ते काळपट पडत नाही आणि छान असे चमक जी आहे ना त्याला राहते. तर छान आता बाहेरच बसून देव घासून घेतले, कारण की आता सध्यानं उन्हाळा सुरू झालेला आहे. घरामध्ये थोडं थोडं ना गरमी व्हायला लागलेली आहे आणि आता देवच घासत होती तेवढ्यातच पाणी वगैरे आलं. म्हणजे उन्हाळ्याचं कसं पाणी वगैरे पहिलं भरावं लागते, बाकीचं जे काही आहे ते राहिलं तर राहिलं. त्यामुळे पटकन पाणी वगैरे भरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता छान देवपूजा करते. तर वेळ न खूप झालेला होता त्यामुळे फक्त तुळशीला दिवा लावून घेतला आणि हे जे देव आहे ना आहे तसे छान असं धुवून स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवून दिले. कारण की खूप जास्त वेळ झाला होता आणि इतका टाईम ओव्हर झाल्यावर देवपूजा करायला ना चांगलं वाटत नाही. म्हणजे 7च्या पलीकडे जर आपण देवपूजा करत असेल तर देवाला ना पूजा म्हणजे केलेली ते सगळं काही होऊन जाते आपलं दिवाबत्ती वगैरे. म्हणून मग म्हटलं चला आता उद्या छान मस्त फ्रेश अशी आंघोळ वगैरे झाली की नंतरच छान अशी देवपूजा वगैरे करून घेऊ. तर आता इथे जे काही कपडे वगैरे आहे ना ते तसेच राहिलेले होते. मुलंही खेळून आलेले होते. म्हणजे एक जरी आपण काम घेतलं ना करायसाठी तर ते थोडंसं जास्त वेळेचं असलं की मग समोरची जी काही कामं आहे ना ती तशीच उशिरा उशिरा होते. तर आता कपड्यांचा इकडे पसारा आहे, पण मी ठरवलंच होतं की आता समोर 2 सण आहे, म्हणजेच की आपलं स्वामी महाराजांचं प्रकट दिवस आणि आपलं मराठी माणसांचं नवीन वर्ष. तर या सणामध्ये दिवसावर तर देव घासणं होत नाही, कारण की कितीही म्हटलं तरी ते देव घासायचं म्हटलं तर थोडंसं एक्स्ट्रा टाईम लागतो. त्यामुळे आता ही जी कामं आहे ती मागे पुढे होईल. देव जर घासायचे म्हटलं ना तर ती तशीच राहून जाईल, म्हणून ते पहिले काम केलं आणि त्याच्यानंतर आता इथे सगळे जे कामं आहेत ते मी करत आहे. सोबतच रिदूचं पण मधातच असते की मम्मी हे पाहिजे ते पाहिजे आणि स्मितूचं पण असते, पण तेवढं त्याचं नसते की त्याला थोडंसं ओरडलं वगैरे की समजून जाते हां ठीक आहे मम्मीचे कामं आहे ते तिचे कामं करत असते, तर आपण तेवढा त्रास द्यायचा नाही आहे. पण रिदूला त्या गोष्टी सध्या नाही समजत. म्हणजे त्याला समजल्या ना तरी पण तो जाणून बुजून म्हणजे तो आपल्या वयानुसार वागेलच असं असते. तर आता इथे छान कपडे जे आहेत ते
घड्या तर केले, पण माझी एक सवय आहे की ज्यावेळेस मला थोडंसं जरी अस्ताव्यस्त दिसेल ना आणि तो कितीही वेळ झालेला असेल, पण ज्यावेळी मी स्वतःहून ते कपडे व्यवस्थित तिथे ठेवेल, कारण की आमच्या दोघांचंही काम असं असते की जर कपड्यांचा कधी पसारा असला तर हे पण कपड्यांच्या घड्या करते आणि तिथल्या तिथे कपडे ठेवून देतात. पण ज्यावेळेस माझ्या हातात ते कपडे येतात ना की नाही आता मी लावलेले आहे आणि आता इथे छान पद्धतशीर असे ठेवायचे, त्यावेळेस मी सगळं जे कपाट आहे ना ते व्यवस्थित ऑर्गनाईज असं करून घेते. आता हे तर आपल्या घरी घालायच्या कपड्यांचं आहे आणि जे बाहेर जायच्या कपड्यांचं कपाट असते ना मोठंवालं, तर ते कपाट एखादी वेळा महिन्यातून मी करत असते स्वच्छ. तर आता इथे बघू शकता तुम्ही, देव आहे तसे मी जागेवर ठेवून दिलेले आहे, कारण यांना हारही नव्हते, फुलंही नव्हते. तर म्हटलं उद्या छान अशी मस्त पूजा करून घेऊ, कारण की परवा गुढीपाडवा आहे. तर आता इथे ना भांडे म्हणजे आता तिकडलं तर आवरलं, परत माझं किचनमधलं जे काही आहे ओट्यावरचं तो तसाच पसारा होता आणि त्यातल्या त्यात मुलांचं चालू होतं की मम्मी आम्हाला जेवायला काहीतरी बनवून दे, हे पाहिजे ते पाहिजे, आणि मुलांना भुकाही लागलेल्या होत्या, कारण इथे 8च्या पलीकडे हा जो वेळ आहे ना तो चालला गेला, कारण मी ब्लॉगच 5:30ला सुरू केलेला होता आणि 2-2.5 तास म्हटलं तर तुम्हाला जरी 10-12 मिनटाचा हा व्हिडिओ दिसत असेल ना तरी पण 2-2.5 तास कसे एक सलग निघून जाते ना काहीच माहीत पडत नाही, कारण की त्याच्यात मुलांचं खाणं पिणं खेळणं रडणं सगळ्याच गोष्टी येत असतात. त्यामुळे ब्लॉग जरी छोटा असेल ना तरी पण त्याच्यामध्ये वेळ जो आहे तो खूप सारा असतो आणि त्यात तेवढ्या वेळाचं थोडंसं एकदम जे संक्षिप्त रूप असते ना, थोडंसं असं सविस्तर नाही, थोडंसं असं शॉर्टकटवालं. आता खूप दिवसाचा अभ्यास सुटला ना तर त्या गोष्टीसुद्धा तोंडात येत नाही आहे बघा. तर जे छोटंसं पॅराग्राफ आपण बनवतो ना एक एवढ्या मोठ्या स्टोरीचा, तसा हा जो व्लॉग आहे ना तो बनत असतो. म्हणजे पूर्ण 24 तासाचं काय काय असते ना ते आपल्या 15 ते 20 मिनटात किंवा 10-12 मिनटामध्ये बसत असते. तर आता इथे छान मस्त भांडे वगैरे क्लीन करून घेतले का आणि जे काही देवाचे तेलाचे वगैरे भांडे होते ना तेही घासून घेतले. टोपली होती जे साहित्य मी ठेवत असते, तर कारण की ड्रॉप आहे देवघराला तरी तो खूप छोटा आहे, त्याच्यामध्ये तेलाची जी कॅन असते ना छोटीशी तीसुद्धा बसत नाही, त्याच्यामुळे मला टोपलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवावे लागते. तर चला आता इथे सगळं काही झालेलं आहे माझं. आता देव वगैरे छान स्वच्छ तर मगाशीच झाले, सोबत पाणी वगैरे भरलं आणि आता ना भांडे वगैरे घासून घेतले आणि आता आंघोळ करते, कारण की तुम्ही म्हणाल की देव घासले आणि आता आंघोळ कशी काय, तर खूपच गरम होत आहे, माहिती नाही उन्हामुळे आहे की कसं काय. तर हेअर वॉश करायला ना सकाळी अजिबात वेळ मिळत नाही, त्यामुळे म्हटलं चला आता छान घरातलं क्लिनिंग झालं तर स्वतःची पण क्लिनिंग गरजेची आहे, त्याच्याशिवाय काही प्रसन्न वाटत नाही. तर छान आता आंघोळ करते, हेअर वॉश पण करते. तसे आता उन्हाळा लागला आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे कोणत्याही टायमाला डोकं ओलं करून जरी राहिलं तर हिवाळ्यामध्ये नाही जमत, पण आता ठीक आहे. आणि मुलांना वाट पाहत आहे की मम्मी काय बनवून देते, तर त्यांना आता झटपट म्हटलं मसाला मॅगी वगैरेच बनवून देते किंवा मग डोसा वगैरे रव्याचा जो असतो ना इन्स्टंटवाला तो 2पैकी 1 करेल. पण आता बघते ते जे म्हणेल ते करून देईल मी त्यांना, कारण सकाळच्या 2 पोळ्या आणि भाजी सोबत भात पण आहे, तर त्याच्यामध्ये माझं होऊन जाते. आता मुलांचं बघते काय आहे, तर कारण आता वाजलेले आहे 8 आणि मधामध्ये ब्रेक घेतला आणि कारण की याच्यासाठी मधामध्ये ब्रेक घेतला होता मी, कारण की रिधू जो आहे ना तो खेळायला एकटा मी नाही सोडू शकत त्याला, तर त्याच्यासोबत मला फिरावं लागलं आणि दादा काही आता 8-10 दिवस घरी नाही आहे, त्याच्यामुळे बाहेर मुलांसोबतही वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना थोडंसं त्याच्यासोबत राहिली मी आणि आता म्हटलं चला कामं जे आहे ते हळूहळू होईलच, तर आता कामं पण करते. हे बघा मुलांचं ना काहीतरी वेगळंच चालू आहे. मी इकडे काय पाहिजे तुला बनवून, इथं बोल कॅमेऱ्यात. मला मॅगी पाहिजे. मी तर डोसा बनवणार होती. मला आता डोसा पाहिजे. नाही आता मॅगी डन, मॅगी डोसाचं ठीक काही आहे. करत बसत नाही का. माझ्या डन झालं, मला मॅगी पाहिजे. ठीक आहे. तर बघितलं ना तुम्ही, स्मितूला थोडंसं जरी समजवलं ना तो पटकन समजून जातो, म्हणजे त्याला समजून जाते की हां मम्मीचे कामं आहे तर आपण जे म्हणत आहे ते ऐकून घ्यायचं. पण रिधूच्या बाबतीत तसं नाही आहे. आता इथे त्याला म्हटलं डोसा नाही उद्या बनवून देईल, तर तो म्हटला की ठीक आहे चल मम्मी जे बनवून द्यायचं आहे ते बनवून दे, आणि तो मॅगी खायला तयार झाला. तर इथे दोघांनाही छान मॅगी दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा जो व्लॉग आहे ना तो आहे. तर आता इथे हाफ डे असल्यामुळे म्हणजे दोघांनाही सकाळची ना लवकर सुट्टी होते. आता पेपर चालू आहे आणि रिधूला 11 वाजता आणि स्मितूला 12:30ला, असं दोघांचीही सुट्टी म्हणजे लवकर होते. आणि त्यातल्या त्यात दादा तुमच्या घरी नाही आहे, आता ते गुढीपाडव्याच्या दिवशी येईल, पण
तोपर्यंत ना माझ्या मागे हे सारखं होतं, म्हणून ना मी व्लॉगला थोडीशी सुट्टीच दिली होती. म्हटलं जाऊ द्या, कारण की माझी खूप दगदग होते. कारण सकाळी उठून यांच्या टिफिनसाठी नाश्ता बनवा आणि त्याच्यानंतर तिकडून आल्यावर स्वयंपाक करा आणि कितीही म्हटलं ना दोघाचं असू दे किंवा तिघाचं असू दे, तर सारखंच भांडे वगैरे पडते आणि कामही तेवढाच वेळ लागतो. फक्त थोडंसं एवढं असते की 4-5 पोळ्या आपल्याला कमी लाटाव्या लागते. तर तिकडून आल्यावर स्वयंपाक करतपर्यंत आणि थोडंसं ना झाडू पोछा एवढं झालं की बाकी माझी कधी-कधी अंघोळ पण राहून जायची. तर इतक्या फास्ट 11 वाजायचे आणि 11 वाजता त्याला घेऊन आलं की 11:30 लगेच व्हायचे आणि मग थोडंसं जे काही राहिलेले कामं आहेत तेवढे उरकले की लगेचच मग स्मितूला आणायला जायचं. असं सध्या माझं जे काही या आठवड्यातलं शेड्यूल होतं ना ते होतं. त्याच्यामुळे थोडीशी मी ब्लॉगला सुट्टी दिली होती. आता मुलांना सुट्ट्या लागेल. आता सुट्ट्या किती दिवस राहतील, काय राहतील माहिती नाही. परत यांचे आता नवीनच चालू झालेले आहे. पहिले आपल्या वेळेस छान 2-2 महिन्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या, पण आता ना थोडंसं मधामध्येच 8-10 दिवस सुट्ट्या असते आणि परतच मग 1 महिना स्कूल, परत सुट्ट्या आणि परत नंतर रेग्युलर स्कूल. असं शेड्यूल असते ना, त्याच्यामुळे मलाही थोडंसं डिस्टर्बच वाटते. मला तर आवडतच नाही यांचं हे शेड्यूल. पण असो, आता आहे सरकार मान्य सगळ्या गोष्टी. तर खरं तर हे सरकार मान्य नाही आहे, प्रायव्हेट स्कूलमध्येच आहे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपल्यालाही त्या कुठंतरी फॉलो करावी लागते, कारण आपलीच एक आवड असते की नाही आपला पोरगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे आणि त्या गोष्टी आपण मग इनडायरेक्टली फॉलो करत जातो. तर असं माझं सकाळचं जे काही रुटीन होतं ना ते होतं माझे मागच्या आठवड्यामध्ये आणि पुढच्याही आठवड्यात 24 तारखेपर्यंत हे असंच रुटीन राहणार आहे. पण तुमचे दादा तोपर्यंत येतील आणि त्यांच्यामुळे त्यांचा ना मला खूप सारा सपोर्ट होते. मुलांना तर ते सांभाळून घेते, म्हणून मी माझं काम जे आहे ते इझिली सगळ्या गोष्टी करू शकते आणि व्लॉगिंग आणि एडिटिंग, अपलोडिंग ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक सेपरेट वेळ लागतो, जो की आत्ता माझ्याकडे खूप अपुरा आहे. त्याच्याचमुळे खरंच सॉरी म्हणते मी. परत याच गोष्टी तुमच्यासमोर येऊन सॉरी म्हणावं लागते. त्याबद्दल मलाच माझी एक जे असते ना म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की 10 वेळा आपण किती वेळा सांगायचं यूट्यूब फॅमिलीला आपल्या, की नाही मी व्हिडिओ एवढे दिवस नाही टाकू शकत, परत मी एवढे दिवस गॅप घेणार आहे आणि सारखेच ते माझे कारणं देणं सुरू असते. पण मी खूप प्रयत्न करते की नाही माझे व्हिडिओ हे रेग्युलर गेले पाहिजे. तर माझी जी काही कारणं असते ना ती कुठंच खोटं नसते. सगळ्या गोष्टी मी रिअलच तुमच्यासोबत शेअर करते आणि रिअलच गोष्टी सांगत असते. तर चला भेटू आपण अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.